मला तुमचं येतोय माझा आवाज? ठीक आहे, आपण साहित्यशास्त्र याचा सराव घेतोय. यातले काही प्रश्न उत्तर सांगते मी. वास्तवता रीती करणे हे मीच कार्य असते असे मत कोणी मांडले? कॉडवेल, फ्राइड, डोला बार्स, टॉमसन. वास्तवता रीती करणे हे मीच कार्य असते हे डोला बार्स यांनी मांडलेले आहे. सगळे प्रश्नाची उत्तर तुम्हाला चांगली वाचून काढायची आहे. नाटक वाचल्यानंतर माझी प्रतिक्रिया भुवयावर करण्याची होती असे विधान कोणाचे? विवा शिरवाडकर, पु ल देशपांडे, रत्नाकर पटवर्धन, श्रीकृ कोल्हटकर. तर नाटक वाचल्यानंतर माझी प्रतिक्रिया भुवयावर करण्याची होती असे विधान रत्नाकर पटवर्धन यांचं होतं. नंदनवनाची कल्पना कोणी मांडली? तर पुशी रेगे, मपू रेगे, सदानंद रेगे, सदानंद देशमुख. तर पुशी रेगे यांनी नंदनवनाची कल्पना मांडलेली आहे. होमरकडे कोणत्या महाकाव्याचे कर्तृत्व जाते? पोएटिक्स, ऑडिसी, इलियड, ब आणि क. तर पोएटिक्स आणि ऑडिसी आणि इलियड यामधनं ब आणि क म्हणजे ऑडिसी आणि इलियड हे दोन्हीही होमर या महाकाव्याचे कर्तृत्व जाते, म्हणजे ब आणि क हे दोन्ही पण उत्तर बरोबर आहे. ठीक आहे. आर्स पोएटिका या ग्रंथाचे लेखक कोण? तर हेगेल, होमर, होरेस, हॉब्स. तर आर्स पोएटिका या ग्रंथाचे लेखक होरेस हे आहेत. त्यानंतर काव्य हे मधुर आणि उपयुक्त असते असे कोणाचे मत आहे? हार्श, कांट, होरेस, हेगेल. कुणाचं आहे काव्य हे मधुर आणि उपयुक्त असते? हे हॉर्श यांचं आहे. चला, सत्व म्हणजे समाहित किंवा तन्मय झालेले मन. नीट स्लो चालते. सत्व म्हणजे समाहित किंवा तन्मय झालेले मन हे विधान कुणाचे? दी के बेडेकर, बासी मर्ढेकर, कृपा कुलकर्णी, गंगाधर गाडगे. तर दी के बेडेकर यांचं हे विधान आहे की सत्व म्हणजे समाहित आणि तन्मय झालेले मन. काव्याच्या आत्मपदाची प्रतिष्ठा रीती विचाराला सर्वप्रथम कोणी दिली? सांगता येईल तुम्हाला? वाग्भट, मम्मट, क्षेमेंद्र भोज. कोणी दिली काव्याच्या आत्मपदाची प्रतिष्ठा रीती विचाराला? कोणी दिली आहे? हॅलो, मम्मट यांनी दिलेली आहे. डॅश यांनी अलंकार हे शब्द आणि अर्थ यांना शोभा आणणारे धर्म होत, परंतु ते स्थिर धर्म नव्हेत असे मत मांडले. अभिनवगुप्त, आनंदवर्धन, विश्वनाथ, राजशेखर. तर विश्वनाथ यांनी अलंकार आहे शब्द आणि अर्थ यांना शोभा आणणारे धर्म होत, परंतु ते स्थिर धर्म नव्हेत असे विश्वनाथ यांचं मत आहे अलंकार या शब्दाबद्दल. रस निर्माण होत नसून तो आविष्कृत होतो असे विधान कोणी म्हटले? आनंदवर्धन, अभिनवगुप्त, मम्मट, वामन. कोणी म्हटलंय रस निर्माण होत नसून तो आविष्कृत होतो? अभिनवगुप्त यांनी म्हटलेलं आहे. आज जॉईन नाही झाले बाकीचे कोणी. डॅश यांनी अलंकार ध्वनी मानायला विरोध केला? विश्वनाथ, मम्मट, वामन आणि जगन्नाथ. तर अलंकार ध्वनी मानायला विरोध जगन्नाथ यांनी केलेला आहे. अध्यात्मवादी कलेच्या संबंधातील विचार कोणी मांडला? तर अलंकार संबंधातील विचार
अध्यात्मवादी कलेच्या संबंधातील विचार भा. तांबे यांनी मांडलेला आहे. सत्यम शिवम सुंदरम त्रिपुटीचा विचार करताना शिवम या संज्ञेऐवजी सौजन्य हा शब्द कोणी वापरला? श्री कृ कोल्हटकर, राजश्री जोग, वामन जोशी, य.ग. जोशी. तर श्री कृ कोल्हटकर यांनी शिवम या संज्ञेऐवजी कोणता शब्द वापरलेला आहे? सौजन्य हा शब्द वापरलेला आहे. डॅश या समीक्षकाची तात्विक बैठक मूलतः संगीत आणि चित्र, शिल्पवास्तू या कलावर आधारित आहे. भा. तांबे, पुशी रेगे, बासी मडेकर, केना वाटवे. तर संगीत आणि चित्र आणि शिल्पवास्तू या कलावर आधारित समीक्षकाची तात्विक बैठक कोणी घेतली आहे? बासी मडेकर या समीक्षकाने. संगीत ही शुद्ध कला व काव्य ही भ्रष्ट कला आहे असे विधान कोणी केले? राष्ट्रीय जोग, नासी फडके, बासी मडेकर, सुधीर रसाळ. तर कोणी केलेलं आहे हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. संगीत ही शुद्ध कला व काव्य ही भ्रष्ट कला आहे. याच्यावरच उत्तर आहे बघा. संगीत आणि चित्र, शिल्प, वास्तू या कलावर आधारित म्हणजे संगीत आणि चित्रावर बासी मडेकर. म्हणजे याचं उत्तर पण काय आहे? संगीत ही शुद्ध कला व काव्य ही भ्रष्ट कला आहे असे विधान बासी मर्डेकर यांनी केलेले आहे. सौंदर्य हेच एक जीवनमूल्य आहे असे कोणी म्हटले? शांता शेळके, भा. तांबे, कुसुमावती देशपांडे, सरा गाडगे. कोणी म्हटलंय सौंदर्य हेच एक जीवनमूल्य आहे? कुसुमावती देशपांडे. थोर ललित वाङ्मय म्हणजे जीवन महाभाष्य होय असे विधान कोणी केले? पु. ग. सहस्त्रबुद्धे, राभा पाटणकर, सरा गाडगे, भा. तांबे. कोणी केलेले आहे? थोर ललित आणि जीवन महाभाष्य पु. ग. सहस्त्रबुद्धे यांनी. आणि दशकुमार चरित या ग्रंथाचे लेखक कोण? तर दशकुमार चरित या ग्रंथाचे लेखक कोण आहे? दंडी. माझा आवाज येत आहे ना तुम्हाला? हेमचंद्र वाघभट. प्रतिभा, व्युत्पत्ती आणि अभ्यास ही काव्य निर्मितीची कारणे कोणी सांगितली? हेमचंद्र वाघभट अ व ब यापैकी नाही. कोणी सांगितली आहे प्रतिभा, व्युत्पत्ती आणि अभ्यास या काव्य निर्मितीची कारणे? सांगता येईल कोणाला? हेमचंद्र आणि वाघभट या दोघांनी पण सांगितली आहे काव्य निर्मितीची कारणे. म्हणजे अ आणि ब हे दोघही. मराठी साहित्यावरील क्ष किरणे हा प्रसिद्ध लेख कोणाचा? निरंजन घाटे, जयंत नारळीकर, अशोक शहाणे, वसंत बहुरीकर. तर कोणाचा हे श किरणे हा प्रसिद्ध लेख? अशोक शहाणे यांचा आहे. इति आनंद रूपतः सर्व रुसानाम हे मत कोणाचे? अभिनव गुप्त, वामन, कुंतक आणि जगन्नाथ. तर अभिनव गुप्त यांचे हे मत आहे. गुण हे रसाश्रित तर अलंकार हे शब्द वैश्रित आहे हे मत कोणी मांडले? तर भरतमुनी, आनंदवर्धन, क्षेमेंद्र, वामन. कोणी मांडलेले आहे? गुण हे रसाश्रित व तर अलंकार हे शब्द वैश्रित आहे हे आनंदवर्धनाने मांडलेले आहे. गुण आणि अलंकाराचं. कोळी, किरिस्ताव, वाडवल असे जात परत्वे भाषाभेद कोणी मांडले? बाल कुलकर्णी, कृपा कुलकर्णी, वधी कुलकर्णी, गोम कुलकर्णी. तर कृपा कुलकर्णी यांनी मांडलेलं आहे. दंडीने काव्य निर्मितीची कोणती कारणे सांगितली? प्रतिभा, शोध, अभियोग वरील सर्व. कोणती कारणे सांगितली आहे दंडीने काव्य निर्मितीची? हे झालेल्या आधीच पीडीएफ मध्ये. श्रुत, अभियोग तिन्ही पण कारणे सांगितलेली आहे काव्य निर्मितीची. म्हणजे वरील पैकी म्हणजे वरील सर्व. ठीक आहे. काव्य निर्मितीचे कारण सांगताना तसेच कारण कविगता केवला प्रतिभा असे कोणी म्हटले? दंडी, जगन्नाथ, वाघभट, राजशेखर.
कोणी म्हटलेलं आहे? जगन्नाथ. तस्यच कारण कविगता केवळ प्रतिभा. प्रतिभा ही कारण आहे काव्य निर्मितीचं. प्रतिभा, अभ्यास, बहुश्रुतता, स्वास्थ्य, भक्ती, विद्वत कथा, स्मृती दृढता, अनिर्वेद अशी काव्य निर्मितीची कारणे कोणी सांगितली? आनंदवर्धन, अभिनव गुप्त, राजशेखर, विश्वनाथ. प्रतिभा, अभ्यास, बहुश्रुतता, स्वास्थ्य, विद्वत कथा, स्मृती दृढता, अनिर्वेद अशी काव्य निर्मितीची कारणे राजशेखर यांनी सांगितलेली आहे. व्युत्पत्तीला श्रुत या नावाने कोणी संबोधले आहे? दंडी, वामन, मम्मट, कुंतक. दंडी यांनी श्रुत या नावाने व्युत्पत्तीला संबोधले आहे. व्युत्पत्तीला निपुणता या नावाने कोणी संबोधले आहे? तर मम्मटांनी संबोधले आहे. प्रतिभा व स्फूर्ती एकच असे मत कोणाचे? वाग्भट, वामन, कुंतक, रुद्रट. कुणाचं असेल? वाग्भट. प्रतिभा आणि स्फूर्ती एकच असे मत आहे. शक्ती म्हणजे अलौकिक असा प्रतिभा व्यापार असे मत कोणी मांडले? वामन, हेमचंद्र, मम्मट, कुंतक. कोणी मांडले शक्ती म्हणजे अलौकिक असा प्रतिभा व्यापार? मम्मटांनीच. शक्ती अलौकिक असा प्रतिभा व्यापार. निपुणता आणि अभ्यास यांच्या जोडीला अवधान आणि एकाग्रता या साहित्य निर्मिती कारणाचा उल्लेख कोणी केला? वामन, कुंतक, मम्मट, वाग्भट. तर हे वामनांनी केलेलं आहे. साहित्य निर्मितीची समाधी हे कारण कोणी सांगितले? वामन, अभिनव, राजशेखर, विश्वनाथ. तर साहित्य निर्मितीची समाधी हे कारण राजशेखर यांनी सांगितले. एरिस्टॉटल यांनी कोणते प्रयोजन मांडले? आत्मबल, विरेचन, कॅथार्सिस, आनंद, उद्बोधन. हे तर तुम्ही सांगू शकता. कॅथार्सिस. हा, आत्मबल. एरिस्टॉटल यांनी कॅथार्सिस हे मांडले. त्यालाच आपण विरेचन असं म्हणतो. कला ही अनुकरण होय असे कोण म्हणतो? प्लेटो, गटे, ॲलन टेट, टॉलस्टॉय. प्लेटो. अनुकरणाचा सिद्धांत प्लेटोनी काढला. अनुकृती सिद्धांत कोणी मांडला? प्लेटो, एरिस्टॉटल, अ व ब यापैकी नाही. प्लेटोच असेल मॅडम. प्लेटो पण आहे आणि एरिस्टॉटल पण आहे. प्लेटो, एरिस्टॉटल दोन्ही पण आहे, म्हणजे अ आणि ब. ठीक आहे. कारण की प्लेटोने अनुकृतीचा सिद्धांत मांडला आणि एरिस्टॉटलनी पण. ठीक आहे. टेन्शन, ताणतणाव हे काव्याचे मूलतत्व मानणारा समीक्षक कोण? कोलरिज, ॲलन टेट, कार्ल मार्क्स, टॉलस्टॉय. ॲलन टेट. एसे ऑन क्रिटिसिझम या ग्रंथाचा कर्ता कोण? अलेक्झांडर पोप, ॲलन टेट, होमर, होरेस. अलेक्झांडर पोप. नव अभिजातवादी श्रेष्ठ कवी व समीक्षक कोण? होरेस, हेगेल, ॲलन टेट, अलेक्झांडर पोप. हेगेल. अलेक्झांडर पोप. नव अभिजातवादी श्रेष्ठ कवी व समीक्षक अलेक्झांडर पोप. स्वच्छंदवादी कवी व काव्यात कल्पना सिद्धांतास विशेष महत्व देणारा समीक्षक लॉजेनस, कोलरिज, कार्ल मार्क्स, टॉलस्टॉय. स्वच्छंदवादी कवी आणि काव्यास कल्पना सिद्धांत विशेष देणारा कोलरिज आहे स्वच्छंदवादी कवी. आर्थिक विषमता निर्मूलन हे साहित्याचे एक प्रयोजन होय असे कोणत्या संप्रदायाचे म्हणणे आहे? अस्तित्ववाद, वास्तववाद, सौंदर्यवाद आणि मार्क्सवाद. कशामध्ये आलेले आहे आर्थिक विषमता निर्मूलन?
अस्तित्ववाद, वास्तववाद, सौंदर्यवाद याच्यामध्ये पूर्ण साहित्य. वास्तववाद असेल. तर मार्क्सवादामध्ये मार्क्सवाद. मार्क्सवादामध्ये आर्थिक विषमता निर्मूलन आलेल्या आहे. कामगारांवर अन्याय अत्याचार जो होतो ते शोषण होत असेल की नाही, तर ते आर्थिक विषमता त्या निर्मूलन हे साहित्याचं मुख्य प्रयोजन आहे. त्याच्यातूनच त्यांनी मार्क्सवाद साहित्यामध्ये आपलं लिहिलेलं आहे. सौंदर्य निर्मिती हे साहित्याचे प्रयोजन साहित्यास कलेचा दर्जा प्राप्त करून देते हे विधान पूर्णतः बरोबर, पूर्णतः चूक, सांगता येत नाही, यापैकी नाही. सौंदर्य निर्मिती साहित्याचे प्रयोजन साहित्यास कलेचा दर्जा प्राप्त करून बरोबर आहे. बरोबर आहे की नाही, कारण की कलेचा जो दर्जा आहे तो कसं सौंदर्य निर्मितीमुळेच होतो. बर्टन रिचर्ड यांनी डॅश मूळ अरबी ग्रंथाचे भाषांतर केले. अरेबियन नाईट्स, कजिन बेट, द मॅड्रिन्स, द पर्पल प्लेन. अरेबियन नाईट. अरेबियन नाईट्स हे जोड्या लावामध्ये पण येऊ शकतं. फोंडी या ग्रंथाचा लेखक कोण? जॉर्ज बायरन, E.C. बूथ, बर्टन रिचर्ड्स, बर्क एडमंड. बर्क E.C. बूथ हा आहे. ठीक आहे. सॅमन्स ॲग्रोनिट्स या ऐतिहासिक शोकांतिकेचे लेखक कोण? जॉर्ज मूर, मिलर ऑर्थर, जॉन मिल्टन, मोलियर. जॉन मिल्टन. जॉन मिल्टन. सायन्स अँड पोएट्री प्रॅक्टिकल या ग्रंथाचे कर्ते कोण? I. रिचर्ड्स, विल्सन, शेक्सपियर, प्लेटो. सायन्स अँड पोएट्री प्रॅक्टिकल या ग्रंथाचे कर्ते आहे I.A. रिचर्ड्स. अरुंधती रॉय यांचा ग्रंथ कोणता? ए. वुमन ऑफ लव्ह, द रॉबर्ट्स, द समिंग अप, द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स. हे तुम्हाला सगळ्यांना माहित पाहिजे. अरुंधती समिंग अप आहे नाही, द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स हा खूप प्रसिद्ध झाला यांचा. म्हणूनच म्हटलं की हा सगळ्यांना माहित पाहिजे. म्हणजे असं जनरल पण आहे साहित्यशास्त्रामध्ये, ते पण असे जनरल. हे असे सगळे मी आज साहित्यशास्त्रातले सगळे प्रश्न घेतले. काही मुद्दाम उत्तर म्हणजे कसे थोडेसे वेगळ्या पद्धतीचे. हे भरपूर प्रश्न कसं माहित नसतात ना, म्हणजे साहित्यशास्त्रामध्ये भरपूर असे शास्त्रज्ञ असतात, तर ते माहित नाही, तर म्हणून मी हे घेतले सगळे. म्हटलं एक जास्तीचे प्रश्न अभ्यासाला बरे होईल. ठीक आहे, हे सगळे घेतले आणि हे सगळे वाचून काढायचे तुम्हाला. मराठी वाङ्मयातला संज्ञा प्रवाह, रिचर्ड्स अभिनव काव्य प्रकाश केलेला आहे. काही तुम्हाला माहितच आहे, पण एकदा रिव्हिजन सराव पण होतो आणि काही प्रश्नांचे उत्तर आपल्या म्हणजे एकदा याच्यात कानावरून गेले की मग थोडस लक्षात राहतं की नेमकं काय उत्तर आहे. ठीक नाही, सगळे प्रश्न घेतले. आणि डेट कळली आहे का तुम्हाला? नाही मॅडम, अजून तरी नाही आली डेट. हो, ऑगस्ट मध्ये जाईल. पोस्टपोन झाली फक्त एवढं, अजून काही आलं नाही. हो का? बहुतेक आता